तर आपण ह्याच्या लिगॅलिटीजकडे येताना आपल्याला एक गोष्ट कळेल की इकडे संभाजीनगरची किंवा औरंगाबादची जर टीम पुण्यात आली असेल तर त्याला काहीतरी ऑफिशियल कॉरेस्पॉन्डन्स असतं. म्हणजे असं नसतं की औरंगाबादचे पोलीस गाडी घेऊन पुण्यात आले, त्यांनी पुण्यातल्या पोलिसांना फोन केला आणि म्हटलं भाऊ माझ्या गाडीत जागा आहे, तू येतो का माझ्याबरोबर फिरायला. असं नाही होत. ऑफिशियल कॉरेस्पॉन्डन्स असायला लागतं की पुण्याची युनिट कोणत्या केसवर कशासाठी औरंगाबादच्या युनिटला मदत करते. ह्याचं ऑफिशियल करस्पॉन्डन्स आम्हाला अजून पोलीस देत नाही. दुसऱ्या बाजूला तेव्हा ज्या मुलीला शोध घेता घेता औरंगाबादचे पोलीस ज्या घरी पोचले तेव्हा त्या मुलींचे सिम कार्ड ट्रेस केले होते. आता सिम कार्ड ट्रेस करायला तुम्हाला FIR दर्ज लागते. त्या FIR अजून आमच्यापर्यंत दाखवली नाही आहे किंवा FIR किंबहुना दर्जच नाही झाली आणि मिसिंगच्या याच्यावरनं तुम्ही दुसऱ्या 3 लोकांचे सिम कार्ड ट्रॅकच नाही करू शकत. जो माणूस मिसिंग आहे त्याचेच सिम कार्ड ट्रॅक करू शकतो. ही एक गाप. आणि त्याच्याहून मोठी गोष्ट की ही सगळी घडली गोष्ट 1 ऑगस्टला. तेव्हापासून त्या 3 सामाजिक कार्यकर्त्या होत्या, त्यांच्याबरोबर ज्या मदत करणाऱ्या 2 ॲडव्होकेट्स होत्या आणि त्या सगळ्या NGO सेक्टरमधल्या ज्या त्यांच्या सोबतीच्या ज्या सहकारी होत्या त्या 3 दिवस झाल्या फिरतायत. अजूनही कुठल्याही प्रकारची कंप्लेंट पोलिसांवरती दाखल झालेली नाही आहे. आपण सर्वांनी एक समजून घेऊयात की कॉन्स्टिट्यूशनमध्ये असं म्हटलेलं आहे की अट्रॉसिटी जी कंप्लेंट असेल ती ताबडतोब घेतली पाहिजे पोलिसांनी आणि मग पुढे चौकशी होते. आता आम्हाला पोलीस चुकीचं उत्तर देतात की पहिले चौकशी होईल मग FIR करू. आता हा कॉन्स्टिट्यूशनचा भंग आहे, हा संविधानाचा भंग आहे. कारण संविधानामध्ये क्लिअरली लिहिलं आहे प्रोसिजर फॉलो करताना की पहिली FIR होईल आणि मग त्या FIRच्या आधारित चौकशी होईल. तर असं पूर्ण पद्धतीने एका बाजूला पोलीस दडपशाही करतात, दुसऱ्या बाजूला पोलीस पोरींचं टॉर्चर आणि मोलेस्टेशन करतात. त्या दलित समाजाच्या आहेत म्हणून त्यांच्यावरती अट्रॉसिटी करतात, त्यांना जातीवाचक शिव्या देतात. आणि आता CP ऑफिसपासून सगळे त्यांच्या सहकार्यांना वाचवण्यासाठी एक अट्रॉसिटी किंवा एक साधी कंप्लेंट पण नाही घेतात. ही आपल्यासमोर ठेवलेली वस्तुस्थिती आहे.